सामान्यांना जाण्यास सांगितलं जातंय। तर दुसरीकडे कुर्ला रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत। एकापाठोपाठ एक अशा अनेक रेल्वे या ठिकाणी लोकल उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत, कारण पुढच्या भागात कुर्ल्यामध्ये पाणी साचलेलं आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कुर्ल्यामध्ये रेल्वे रुळांवरती पाणी साचणं ही नित्याची बाब आहे आणि तेच सध्या घडलेले आहे। त्यामुळे पाठोपाठ रेल्वे उभ्या आहेत। तर गांधी मार्केटमधली ही दृश्य आता आपण बघतोय। एकापाठोपाठ एक बसेस उभ्या आहेत। काही मुली इथनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुडघाभर पाण्यातनं त्या मार्ग काढतायत आणि इकडे एकापाठोपाठ एक अशा बसेस, इलेक्ट्रिक बसेस ज्या आहेत त्या उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। प्रचंड पाणी साचलेलं आहे। हा सगळा सखल भाग म्हणून ओळखला जातो आणि पाण्याचा निचरा मुळीच होत नाहीये। निचरा व्हावा यासाठी पालिकेच्या वतीनं पंपिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत, मात्र त्याचा कोणताही फायदा झालेला नाहीये। सध्या आपण बघतोय गुडघाभर पाण्यातनं सगळ्यांना मार्ग काढावा लागतोय आणि याच पाण्यात गाड्याही अडकून पडलेल्या आहेत। गेल्या काही काळापासून होत असलेला सततचा पाऊस, धुवाधार पाऊस आणि या पावसामुळे आता गाड्या पुढे जाणं अशक्य आहे। या मुली बघतोय आपण गुडघाभर पाण्यातनं मार्ग काढत पुढे चाललेले आहेत। मधल्या भागात अधिक पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि सध्या इथून जे जास्त पाणी तिथून गाड्या वळवल्या जातात। तर रेल्वे ट्रॅकवरती सध्या आपण बघतोय लोक उतरलेले आहेत आणि रुळांवरनंच आता त्यांनी चालायला सुरुवात केली आहे, कारण अर्थातच रेल्वे या बंद पडलेल्या किंवा तिथल्या तिथे थांबवलेल्या पाहायला मिळतात। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, सध्याचे काय लोकल्सकडचे अपडेट किंवा रेल्वे संदर्भातले लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भातले अपडेट? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये हा पाऊस असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। आता जी दृश्य आपण पाहतोय ती कुर्ला स्थानकाची आहे। कुर्ला स्थानकादरम्यान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या या सगळ्या गाड्या आहेत। रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या सर्व गाड्या एका मागोमाग एक थांबल्यात। अशा 2 ते 3 रेल्वेची लाईन जी आहे ती लागलेली आहे रुळावर आणि एकाच रुळावर या सगळ्या गाड्या आहेत। नागरिक आता रेल्वे रुळावर उतरून सरळ पायी चालत जात आहेत सीएसटीच्या दिशेने। मात्र रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल वाहतूक आता ठप्प झाली आहे। आपण पाहतोय की कुर्ला स्थानकाची ही दृश्य आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या सर्व गाड्या आहेत। माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणारी लोकल आता पूर्णपणे कुर्ला भागात ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत ही रेल वाहतूक अशीच ठप्प राहण्याची शक्यता आहे। मात्र नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, मात्र आता रेल्वे विभागाकडनं काही माहिती देण्यात आलेली आहे का? पाण्याचा निचरा या भागातला व्हावा यासाठी काही विशेष प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत का? आपण जर पाहिलं प्रज्ञा तर मग खरं तर रेल्वे प्रशासनाकडून जे कर्मचारी आहेत त्यांचे ते आता रेल्वे रुळावर आले आहेत माटुंगा रेल्वे इथे आणि जो काही निचरा जो आहे पाण्याचा तो करण्याचा प्रयत्न करत आहेत। जो काही कचरा साचलेला आहे रेल्वे रुळांवर त्याच्यामुळे खरं तर पाणी तिथे थांबून राहतं, तुंबून राहतं। तो कचरा देखील आता साफ करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जे काही पाणी वॉटर सक्शन मशीन्स आहेत त्याचा देखील वापर केला जात आहे। थोडंसं तुला थांबवते, कारण कुर्ला स्टेशनवरची आणखीन काही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत जिथे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि रेल्वे ट्रॅक त्या खाली गेलेले आहेत। त्यामुळे अर्थातच या रुळांवरनं प्रवास करत असताना काही रेल्वेंना थांबवण्यात आलेलं आहे, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। जुई, तू सांगतेस त्या पद्धतीनं आता हा पाण्याचा निचरा करण्याचं काम सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडनं सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे, कशा पद्धतीने निचरा करणार आणि येत्या काळातला पाऊस सुद्धा तेवढाच जोरदार असणार आहे? प्रज्ञा, तू योग्य म्हणालीस, पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये असाच मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। आता जी दृश्य आहे ती कुर्ला स्थानकाची आहेत। आपण पाहतोय की रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे आणि त्यामुळे गाड्या पुढे सरकत नाहीयेत। जवळपास 3 ते 4 गाड्या ह्या एका मागोमाग एक उभ्या आहेत, एकाच लाईनवर, एकाच ट्रॅकवर। मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जे वॉटर सक्शन पंप्स आहेत ते लावण्यात आले आहेत आणि पाणी काढून घेण्याची जी मशीन आहे ती देखील लावण्यात आली आहे। त्यामुळे तशा प्रकारे निचरा पाण्याचा केला जात आहे। रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। मात्र वारंवार प्रश्न हाच उपस्थित होतो की पावसाळ्याआधी जी तयारी होणं अपेक्षित होती रेल्वे प्रशासनाकडून ती अद्यापही झालेली नाही। ती का झालेली नाही? मुंबईमध्ये पाणी साचतं रेल्वे रुळावर हे रेल्वे प्रशासनाला माहीत असतं, मात्र हे माहीत असून देखील यंत्रणांनी नेमकं काय काम केलं, यंत्रणांनी योग्य वेळी ती कारवाई आणि स्वच्छता का केली नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। खरं तर रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे। रेल्वे थांबली याचा अर्थ मुंबई थांबली असा होतो।
मात्र आता हीच रेल्वे आपल्याला ठप्प झाली पाहायला मिळत आहेत. सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या या सर्व गाड्या आहेत ज्या आता ठप्प झाल्या आहेत आणि जिथे 15 ते 20 मिनिटं गाड्या उशिरा होत्या त्याच आता ठप्प झाल्या आहेत. कुर्ला भागामध्ये, माटुंगा भागामध्ये पाणी साचलंय आणि रेल्वे प्रशासनाकडून हे पाणी आता काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. मशीन लावले आहेत, वॉटर पंप्स लावले आहेत जेणेकरून पाणी खेचलं जाऊ शकतं रेल्वे रुळावरचं आणि पुन्हा एकदा रेल वाहतूक जी ठप्प झाली आहे ती सुरळीतपणे सुरू करता येऊ शकते. प्रज्ञा. नक्कीच तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी. तर